जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 6 जून 1660 वासोटा गड मराठ्यांनी जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर वेढ्यात असतानाही संपूर्ण स्वराज्यातील मराठे निर्धाराने लढत होते. सरनौबत नेताजी पालकर 1000 सैन्यासह थेट विजापूरवर गेली होती. दुसरीकडे मराठ्यांची दुसरी तुकडी कोकणात उतरून दाभोळ ते कुडाळ या दरम्यानचा आदिलशाही मुलूक लुटून फस्त करत होती. महाराजांचे 3 ते 4 हजार सैनिक किनारपट्टीवर निर्भयपणे फिरत होते आणि खंडणीही वसूल करत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मराठ्यांनी विजापूरकरांकडून किल्ले वासोटा जिंकून घेतला. महाराज वेढ्यात असल्याची वार्ता स्वराज्यात पसरली आणि स्वराज्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक पेटून उठले. प्रत्येक मराठा जमेल त्या मार्गाने तलवार गाजवत होता. 6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक सोहळा पार पडला. याच दिवशी त्यांनी नव्या शिवराज्याभिषेकची सुरुवात केली आणि शिवराईचे हे चलन सुरू केले. महाराजांनी संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी विशेष उपाययोजना केल्या. त्यांनी संस्कृत भाषेला अग्रक्रम देत फारसी हिंदी शब्दकोश तयार करून त्यात फारसी शब्दाऐवजी संस्कृत शब्द वापरण्याचा आदेश दिला. पंचांग शुद्धीसाठी त्यांनी कृष्ण दैवज्ञ या विख्यात ज्योतिषाला बोलावून पंचांग दुरुस्त करण्यात कौस्तुभ नावाचा ग्रंथ तयार केला, ज्यात नकाच्या रीती कालगणना दिला गेली. राज्याभिषेक दिन 6 जून 1674 हा स्वराज्य स्थापने दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक आणि परिवर्तनाचा दिवस होता. 6 जून 1696 कार खानची कर्नाटकच्या सुभेदारीवर नियुक्ती. कसीम खानच्या जागी बादशाह औरंगजेबाने कार खान यांची कर्नाटकच्या सुभेदारीवर नियुक्ती केली. यात चित्रदुर्गचा ब्रह्मप्पा नायक या मराठा सेनापती संताजी घोरपडे याला मदत केली होती. याचा राग येऊन बादशहाने त्याची जहागिरी खालसा केली व त्याच्या विरोधात कारवाई केली. नायकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अपराधाची क्षमा मागून मोठा दंड भरला आणि अखेरीस आपली सत्ता टिकवली.